तर हे काय दाखवल्याप्रमाणे तिथे बघा तिकडे असे बोर्ड वगैरे लावलेत नवी मुंबईच्या म्हणजे जो मान नवी मुंबईच्या मानाच्या पालखीला आहे तो कोणत्याच पालखीला नाही. खरंच ही नवी मुंबईच्या मालकीचा नाच कोणी करू शकत नाही आणि कोणी करणार पण नाही. ब्रँड इज ब्रँड ओनली नवी मुंबई. ओम नमो श्री किरण माते नमः. 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 तर हे काय हा दुपारचा हॉल्ट सोडणार आहे. इथे दुपारच्या हॉल्टवर आपल्याला दुपारचं जेवण वगैरे होतं. खूप भारी असा फार्म हाऊस होता इकडचा. आणि हा हॉल्ट आता आम्ही सोडतोय. आम्ही रात्रीचा हॉल्ट कोपिवलीला. आता इथून 10 किलोमीटरचा रात्रीचा हॉल्ट आहे. जय एकविरा. तर आता हा हॉल्ट आम्ही सोडतोय. आता पालखी पण इथून निघाली. खूप मजा वगैरे केली इथे. चला भेटूया आता पुढच्या हॉल्टवर.
चालतंय वनाची वाट ग चालतंय वनाची वाट मोय मधी पालू के वैसून ग पालू के वैसून माझी पालू के बैसून पालू के बैसून कारल्याच्या डोंगराला तुझा पुजारी कोट गेला बाय तुझा पुजारी कोट गेला पुजारी कोट गेला तर हे गाईस जो खंडाळा मेन ज्या मंदिर आपण मान देतो तो म्हणजे हा शुक्रवारचा मंदिर. कोणतीही पालखी असू दे एकविराईची, ह्या मंदिराशिवाय दर्शन केल्याशिवाय पुढे जातच नाही. ह्या मंदिराला तेवढा मान आहे. शुक्रवार देवाचं हे मंदिर आहे. आता आतमध्ये आपण दर्शन करू. पालखी मागून येते जे असं असतं. तर आपण मंदिरात बघू, दर्शन करून घेऊ. कारला फक्त 12 किलोमीटर कारला जात राहिलंय आणि हा जल्लोष राहिलाय. बाई इथं नजर आहे तिथपर्यंत फक्त नवी मुंबईची पालखीवरच दिसते. कालभैरव मंदिराचे त्याला आईच्या माहेर घाते आता देवी पोचले. तर पालखीतून खंडाळाच्या रांगोळी निघाल. खूप असे सुंदर असे रांगोळी घालते. डोल बर येल
लाडकी बहीण निघाली रे बहीण निघाली बहीण सातीची पाठीची रे सातीची पाठीची बहीण जाईल डोंगराला रे जाईल डोंगराला मानो घेईल पाटील
त्या मुंबईच्या मानाच्या पालखीचं जो नाद आहे पण नाद करणार पण नाही. ही गर्दी बघू शकता. गाईज आता पालखीच्या मंदिरात गेले फटाफट आम्ही पण दर्शन केलं. जेव्हा गर्दी कमी कारण की गर्दी फटाफट वाढली गर्दीचं खूप आहे त्यामुळं फटाफट बोललो की आज दर्शन करून घेऊ. काय तो स्वर्ग सुखाचा स्वाद चला.